दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध दंड थोपटण्याची शक्यता आता वर्तवली जाते। लोकसभेला एकत्र असलेल्या महायुतीतील 3 पक्षांनी उमेदवार परस्पर जाहीर करण्यास सुरुवात केली। त्यामुळे या निवडणुकीत महायुती टिकणार की नाही याबाबत साशंकता आहे। विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट असा संघर्ष असल्याचं चित्र स्पष्ट होतंय। अजित पवार गटाकडून या मतदारसंघात शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली। 4 जागा जाहीर झालेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी मिळावी अशा पैसा त्यांनी अर्ज केला होता। काल पक्षाच्या कोर कमिटीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यामध्ये या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी झाला। आज मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ सुद्धा आले होते। पक्षाच्या वतीने आम्ही शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करतो आहोत। नलावडे हे अजित पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष आहेत, तर शिवसेनेनं ही जागा यापूर्वी लढवली असल्यानं शिंदे सेना या जागेवर दावा सांगण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यातच आता अजित पवार गटानंही या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्यानं महायुतीत पेच निर्माण झालाय। लोकसभेत पाहायला मिळालेली महायुती ही आता विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळेलच असं चिन्ह काही सध्या दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।